श्रीराम समर्थ. 2026 मुलांक 8 म्हणजेच ज्यांचा जन्म महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला झालेला आहे, अशा लोकांसाठी हे वर्ष कसं असणार आहे बघूया अगदी थोडक्यामध्ये. ज्यांचा मुलांक 8 किंवा भाग्यांक 8 वाल्यांसाठी मात्र थोडंसं हे वर्ष त्रासदायक असणार आहे. त्यांच्या प्रत्येक कामामध्ये विलंब होणार आहे. आरोग्याच्या समस्या, अडथळे याचा सामना मात्र यांना करावा लागणार आहे. परंतु यांनी घाबरून जायचं नाही आहे, कारण जरी त्रासदायक असलं तरी काही उपाय आणि काही गोष्टी जर तुम्ही केल्या तर हे वर्ष तुम्हाला सुद्धा सुखकर करता येईल. ज्यांची 7.5 जरी चालू असेल ते लोकसुद्धा काही उपाय करू शकतात. तर अशा लोकांनी स्वतःची कामं स्वतःच करायची आहेत, दुसऱ्यांवरती विसंबून राहू नये. सुंदरकांडचा पाठ केल्यास अतिशय उत्तम राहणार आहे. पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी मस्टर्ड ऑइल म्हणजे सरसोचं तेल आपण ज्याला म्हणतो, या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. गरजूंना किंवा गरिबांना मदत तुम्हाला करायची आहे. कोणत्याही प्रकारची ती मदत असू शकते. मग ती आर्थिक, मोरल किंवा तुम्हाला जी योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला मदत करायची आहे. छायादान जर केला तर अतिशय उत्तम राहणार आहे. हा छायादान म्हणजे काय आहे, तर एक छोटीशी लोखंडाची वाटी मार्केटमध्ये मिळते. लोखंडाच्या एका वाटीमध्ये सरसोचं तेल त्यामध्ये टाकायचं आहे. त्या वाटीमध्ये आपला चेहरा पाहायचा आहे. 1-2 मिनिटं आपला चेहरा बघायचा आहे आणि ती वाटी शनी मंदिरामध्ये जाऊन अर्पण करून यायची आहे. हा उपाय तुम्ही दर शनिवारी केल्यास अतिशय उत्तम राहील. प्रत्येक वेळेला तुम्हाला नवीन वाटी घ्यावी लागेल. अगदी छोटी वाटी घेतली तरी चालेल, किंवा महिन्यातनं एकदा किंवा 3 महिन्यातनं एकदा तरी हा छायादानचा उपाय तुम्हाला करायचा आहे. असे केल्याने ज्यांना 7.5 आहे किंवा ज्यांचा भाग्यांक आणि मुलांक 8 आहे, तर त्या लोकांनी हा उपाय केला तर अतिशय तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच फायदा बघायला मिळेल. आणि बरोबरच श्री हनुमंताची उपासना तुम्हाला करायची आहे. मग हनुमंताचा तुम्ही हनुमान चालीसा वाचू शकता किंवा हनुमंताचा मंत्रजाप करू शकता. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता. हे उपाय जर तुम्ही केले, कारण हे उपाय अतिशय प्रभावी आहेत, मनापासून आणि विश्वासाने जर का तुम्ही हे उपाय केले तर हे वर्ष तुमच्यासाठी सुद्धा खूप आनंददायी जाऊ शकतं. तर नक्कीच हे उपाय करा आणि आपलं हे वर्ष आनंदाने घालवा. तर भेटूयात नवीन माहितीसह पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत श्रीराम समर्थ.